Please subscribe the channel and press the bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व परीक्षार्थी MPSC, तलाठी, पोलीस, बँक, रेल्वे यासारख्या अशा विविध परीक्षा करता आमचे लेसन या चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे लेसन चॅनलवरील व्हिडिओ आपणास कसे वाटतात आपल्या कमेंट जरूर शेअर करा. सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा. संस्कृतमध्ये म्हटले आहे, अल्सोस्य कुतो विद्या अविद्यास्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. आळशी माणसाला विद्या कोठून येणार, विद्या नसलेला धन कोठून मिळणार, आणि धनीन माणसाला मित्र कोठून मिळणार, आणि ज्याला मित्र नाही त्याला सुख कोठून मिळणार. खुशियाँ मिलती नहीं मांगने पर, मंजिल मिलती नहीं राह पर रुक जाने से, भरोसा रखना खुद पर, सब कुछ देता है रब सही वक्त आने पर. कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पसरेल अशी कृती करा. जीवन फुलासारखे असू द्या, मात्र ध्येय उत्तुंग असू द्या. साधेपणा आणि परिश्रम अंगी बाणवा. यशाकडे जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. सहनशीलता, धीर धरणे ही शक्ती आहे, ती हरवू नका. निरीक्षण, श्रवण, वाचन ज्ञानाचा आरंभ आहे. तर पाहत राहा, ऐकत राहा, वाचत राहा आमच्या लेट्स लर्न चॅनलवरील विविध विषयावरील शैक्षणिक व्हिडिओ. आपला जास्त वेळ न घेता सुरू करूया इतिहास प्रश्नसंच मालिका 7. तर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. भारतीय संस्कृती आणि विचारसरणी यांचा प्रभाव पडलेल्या विद्वानांनी कोणती संस्था सुरू केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 होम रूल लीग, पर्याय क्रमांक 2 प्रार्थना समाज, पर्याय क्रमांक 3 थिओसॉफिकल सोसायटी आणि पर्याय क्रमांक 4 ब्राह्मो समाज. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थिओसॉफिकल सोसायटी. तर आपण आता या थिओसॉफिकल सोसायटीबद्दल थोडी माहिती घेऊया. 1875 मध्ये श्रीमती HP ब्लावस्की या रशियन जर्मन वंशाच्या महिलांनी अमेरिकेत थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. लक्षात घ्या, 1875 मध्ये HP ब्लावस्की या जर्मन रशियन वंशाच्या महिला ज्या आहेत त्यांनी अमेरिकेमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर कर्नल MS ओलकाट यांनी हेही त्यात सहभागी झाले. त्यांनी 1882 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची शाखा भारतात मद्रासजवळ अडियार येथे सुरू केली. आत्मिक उन्नती व अंतर्ज्ञानाद्वारे ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे सोसायटीच्या अनुयायांचे उद्दिष्ट होते. कर्मवाद आणि पुनर्जन्म यावर त्याचा विश्वास होता. आध्यात्मिक बंधुभाव निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. आणि याच प्रकारचे हे भारतीय संस्कृती आणि विचारसरणी यांचा प्रभाव पडलेल्या विद्वानांनी या प्रकारे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली होती. तर याचं वर्षही लक्षात ठेवा, 1875. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. सन 1898 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज कोणी स्थापन केले? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 श्रीमती ब्लावस्की, पर्याय क्रमांक 2 श्रीमती ॲनी बेझंट, पर्याय क्रमांक 3 कर्नल ऑलकॉट आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीमती ॲनी बेझंट. तर 1898 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज जे आहे ते श्रीमती ॲनी बेझंट यांनी तयार केलेलं होतं, स्थापन केलेलं होतं. आणि मगाच्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलेलं होतं श्रीमती ब्लावस्की ज्या आहेत त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली होती. आणि नंतर म्हणजेच 1882 मध्ये त्यामध्ये कर्नल ऑलकॉट आलेले होते. आणि कर्नल ऑलकॉट जे आहेत यांच्या मृत्यूनंतर याच थिओसॉफिकल सोसायटीचं अध्यक्षपद जे आहे ते श्रीमती ॲनी बेझंट यांच्याकडे आलेलं होतं. तर तुम्हाला कळालं ह्या तिघांच्याही कशा प्रकारचे त्या एकमेकांमध्ये संबंध आहे. तर आता आपण पाहूया आजच्या आपल्या ह्या सेकंड प्रश्नाकडे की सेंट्रल हिंदू कॉलेज कोणी स्थापन केले? तर याचं उत्तर आहे श्रीमती ॲनी बेझंट यांनी केलेले होते. ॲनी बेझंट ज्या आहेत त्यांचा प्राचीन भारतीय धर्मावर प्रगाढ श्रद्धा होती आणि त्यामुळेच
भारतीयांच्या मनात आत्मविश्वासाची व राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. 1898 त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज सुरू केले. मग या ठिकाणी हिंदू धर्म आणि पाश्चात्य विज्ञान शिकवले जाईल. तर पाहूया आपण आता आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. बनारस येथील सेंट्रल हिंदू कॉलेजचे सन 1916 टिंबटिंबमध्ये रूपांतर झाले. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 द बनारस कॉलेज, पर्याय क्रमांक 2 बनारस कॉलेज ऑफ हिंदू, पर्याय क्रमांक 3 बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि पर्याय क्रमांक 4 बनारस विश्वविद्यालय. आणि ॲनी बेझंट जे आहेत यांनी 1898 जे बनारस हिंदू कॉलेज सुरू केले होते, त्याच हिंदू कॉलेजचे 1916 बनारस हिंदू विश्वविद्यालय मध्ये रूपांतर झाले. लक्षात घ्या, जे बनारस येथील सेंट्रल हिंदू कॉलेज जे होतं, जे 1898 सुरू झालेलं होतं, तर याचंच रूपांतर 1916 बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये झालेलं होतं. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि आता आपण लगेचच वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. आयर्लंडमध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कर्नल ऑलकॉट, पर्याय क्रमांक 2 महात्मा हंसराज, पर्याय क्रमांक 3 पंडित गुरुदत्त आणि पर्याय क्रमांक 4 ॲनी बेझंट. तर आता या प्रश्नाचं उत्तर माहिती असावं की आयर्लंडमध्ये होम रूल लीगची जी स्थापना आहे ती श्रीमती ॲनी बेझंट यांनी केलेली होती. तर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे कर्नल ऑलकॉट हे थिओसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष होते, परंतु 1907 लक्षात घ्या, कर्नल ऑलकॉट जे आहे त्यांचं 1907 मृत्यू झाला. ते थिओसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी 1882 जॉईन केली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर तिथल्या अध्यक्ष झालेल्या होत्या ॲनी बेझंट. आणि याच ॲनी बेझंटनी होम रूल लीग सुरू केलेलं होतं, स्थापना केलेली होती आयर्लंडमध्ये. तर पहा, आयर्लंडमध्ये त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. आता इथे जे पर्याय 2 आणि पर्याय 3 जे आहेत महात्मा हंसराज आणि पंडित गुरुदत्त, तर महात्मा हंसराज आणि पंडित गुरुदत्त हे आर्य समाजाचे मुख्य कार्यकर्ते होते. त्यांच्याबरोबरच लाला लजपत राय आणि स्वामी श्रद्धानंद हे देखील आर्य समाजाचे मुख्य कार्यकर्ते होते. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ॲनी बेझंट. वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. मुस्लिम ॲग्लो ओरिएंटल स्कूल कोणी सुरू केले? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शाह वलीउल्लाह, पर्याय क्रमांक 2 अब्दुल अजीज, पर्याय क्रमांक 3 सय्यद अहमद खान आणि पर्याय क्रमांक 4 सय्यद अहमद. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सय्यद अहमद खान. तर मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूल जे आहे ते सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेलं होतं. 19व्या शतकातील मुसलमान सुधारकांमध्ये सय्यद अहमद खान ज्यांचा जन्म 1817 झालेला होता आणि मृत्यू 1898 झालेला होता. पुन्हा एकदा ऐका, 19व्या शतकातील मुसलमान सुधारकांमध्ये सय्यद अहमद खान ज्यांचा जन्म 1817 झालेला होता आणि मृत्यू 1898 झालेला होता, यांचे विशेष महत्त्वाचे असे कार्य आहे. दिल्लीतील एका समृद्ध मुस्लिम घरात जन्म झाल्यानंतर त्यांनी पारंपरिक मुस्लिम पद्धतीने शिक्षण घेतले. त्यांनी मुस्लिम समाजाला आधुनिक दृष्टिकोन देण्याचे प्रयत्न केलेले होते. त्यांनी सुरू केलेल्या मुस्लिम ओरिएंटल स्कूलमध्ये पाश्चात्य विज्ञानांबरोबरच मुस्लिम धर्माचेही शिक्षण दिले जाई. याच शाळेत सन 1920 म्हणजेच ही जी शाळा आहे मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूलचेच पुढे 1920 अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न हा बऱ्याच वेळेस येतो. अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर जे झालेले होते ते मूळ कोणते आहे, स्कूल कोणतं आहे, तर मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूल, ज्याची स्थापना
सय्यद अहमद खां यांनी केलेली होती. बरं, या प्रश्नामध्ये शहा वलीउल्लाहबद्दल आपण आणखीन थोडं पुढच्या प्रश्नांच्या मध्ये थोडी माहिती घेणार आहोत, परंतु या प्रश्नाचं मात्र अगदी करेक्ट आन्सर ऑप्शन आहे सय्यद अहमद खां. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. अमृतसर येथे शीख संप्रदायाकडून कोणती चळवळ सुरू केली होती? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सिंहसभा, पर्याय क्रमांक 2 अकाली चळवळ, पर्याय क्रमांक 3 वहाबी चळवळ आणि पर्याय क्रमांक 4 सर्व चूक. तर प्रश्न क्रमांक 6चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंह सभा. पाहूया आपण याबद्दल आणखीन थोडी काही माहिती. सिंह सभेअंतर्गत मुख्य खालसा दिवाण संस्था जी आहे त्यांनी पंजाबमध्ये अनेक गुरुद्वारा स्थापन केलेले होते. तसेच शाळा महाविद्यालयेही सुरू केलेली होती. सिंह सभेचीच आणखीन एक चळवळ म्हणजे अकाली चळवळ होय. लक्षात घ्या, यामध्ये मी पर्याय म्हणून अकाली चळवळ सुद्धा दिलेली आहे. अकाली चळवळ ही शीख संप्रदायाकडूनच स्थापन झालेली होती, सुरू केलेली होती. परंतु अमृतसर येथे सुरू केलेली चळवळ कोणती विचारले असता आपलं उत्तर फक्त आणि फक्त सिंह सभाच असायला हवं. आणि या सिंह सभेच्या अंतर्गत अकाली चळवळ सुरू केलेली होती. वहाबी चळवळ जी आहे ती वहाबी चळवळ म्हणजेच पाश्चात्य प्रभावाविरुद्ध मुसलमानांची झालेली सर्वप्रथम प्रतिक्रिया जी आहे ती वहाबी आंदोलन किंवा वलीउल्लाह आंदोलन या नावाने ओळखली जाते. मगाशीच प्रश्न क्रमांक 5 मध्ये सांगितलेलं होतं मी वलीउल्लाह. आता हे वलीउल्लाह जे आहेत यांनी सर्वप्रथम प्रतिक्रिया दिलेली होती पाश्चात्य प्रभावाविरुद्ध आणि म्हणून वलीउल्लाह जे आहेत त्यांच्या नावानेही ही चळवळ ओळखली जाते किंवा वहाबी चळवळ म्हणून या चळवळीला आपण ओळखतो. तर आपण पाहूया पुढील प्रश्न आता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. सतीबंदीचा कायदा प्रारंभी कोठे लागू झाला? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 बंगाल, पर्याय क्रमांक 3 मद्रास आणि पर्याय क्रमांक 4 कलकत्ता. आणि प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगाल. राजा राममोहन राय सारख्या विद्वान भारतीय सुधारकांनी सतीबंदी या सतीप्रथा या क्रूर प्रथेवर कठोर प्रहार केले. 1829च्या नियम 17 अनुसार विधवांना जिवंत जाळण्याच्या प्रथेवर बंधन घालण्यात आले आणि न्यायालयांना आदेश देण्यात आले की अशा प्रकरणात सदोष मानव हत्येसमान खटला चालविला जावा आणि गुन्हेगारांना दंड करण्यात यावा. प्रारंभी हा कायदा फक्त बंगालपुरताच मर्यादित होता. म्हणजेच प्रारंभ कुठे झालेला होता? बंगालमध्ये. तर प्रारंभी हा कायदा फक्त बंगालपुरताच म्हणजे मर्यादित होता. परंतु पुढे 1870 मध्ये तो मुंबई आणि मद्रास या प्रांतातही लागू करण्यात आला. तर प्रारंभ जो आहे तो बंगाल येथे झालेला होता आणि त्यानंतर मुंबई मद्रास प्रांतातही हा कायदा लागू झालेला होता. आणि या कायद्याला ही प्रथा जी आहे क्रूर प्रथा आहे ही नष्ट करण्याचं श्रेय राजा राममोहन राय आणि लॉर्ड विल्यम बेंटिंक यांना जाते. तर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. पुणे येथे विधवा आश्रम कोणी स्थापन केला? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 महर्षी कर्वे, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महर्षी कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे विधवा आश्रम स्थापन केलेला होता. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या कर्वे यांनी 1893 मध्ये एका विधवेशी विवाह केला. हिंदू विधवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. विधवा विवाह संस्थेचे ते स्वतः सचिव होते. 1899 मध्ये महर्षी कर्वे यांनी पुण्यात विधवा आश्रम स्थापन केलेला होता. लक्षात घ्या 1899. 1893 मध्ये
कर्वे यांनी एका विधवेशी विवाह केलेला होता आणि त्यानंतर 1899 महर्षी कर्वे यांनी पुण्यात विधवा आश्रम स्थापन केला. त्यात उच्चवर्गीय विधवांना अध्यापिका, डॉक्टर, परिचारिका बनवून त्यांच्या जीवनात नवा उत्साह निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता आणि त्यामुळेच त्यांनी पुणे येथे 1899 विधवा आश्रम स्थापन केलेला होता. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ SNDT टिंबटिंब येथे स्थापन केले. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 मद्रास आणि पर्याय क्रमांक 4 बंगाल. तर प्रश्न क्रमांक 9 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. तर महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणजेच आज ते SNDT महाविद्यालय किंवा SNDT कॉलेज म्हणून ओळखलं जातं, तर ते त्यांनी मुंबई येथे स्थापन केलेले होते. तर आपण वळूया लगेचच पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. रहनुमाई माजदायासनन सभा या चळवळीचा उद्देश सर्व पारशी जमातीत पोहोचवण्याकरता कोणते वृत्तपत्र काढण्यात आले? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रास्तगोप्तर, पर्याय क्रमांक 2 तहजीब उल अखलाक, पर्याय क्रमांक 3 भारत मिहिर आणि पर्याय क्रमांक 4 सोमप्रकाश. आणि या प्रश्न क्रमांक 10 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रास्त गोफ्तार. 1851 मध्ये इंग्रजी शिक्षण घेतलेल्या काही पारशांनी रहनुमाई माजदायासनन सभा स्थापन केलेली होती. त्यामागील त्यांचा उद्देश हा पारसी समाजाच्या सामाजिक स्थितीचा पुनरुद्धार करणे तसेच झोरोस्ट्रियन धर्माची शुद्ध स्वरूपात पुनर्स्थापना करणे हा होता. त्यांचा हा उद्देश पारशी जमातीत पोहोचवण्याकरिता त्यांनी रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र काढण्यात आले. या चळवळीचे नेतृत्व नारोज फर्दोंजी, दादाभाई नौरोजी व KR कामा यांच्याकडे होते. तर लक्षात घ्या, जो पारशी जमातीचा जो उद्देश होता, या चळवळीचा जो उद्देश होता, हा चळवळीचा उद्देश सर्व पारशांपर्यंत पोहोचवण्याकरता रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र काढण्यात आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, तुमच्या गरजू मित्रांना ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. आणि आमच्यासाठी जर काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा आणि लवकर पोस्ट मिळवा. चला तर मग बाय. थँक्यू.